ओम शांती. आजची मुरली आहे 12 मार्च 2025. आज बाबांचे ईश्वरीय महावाक्य आहे, गोड मुलांनो, हे माझ्या गोड मुलांनो, बाबा आता तुमची पालना करत आहेत, शिकवत आहेत, घर बसल्या सल्ला देत आहेत. पदोपदी सल्ला घेत राहिला तेव्हाच तुम्हाला उच्च पद मिळेल. म्हणजे बाबा सांगतायत की आपल्याला घरी बसल्या ईश्वराचं ज्ञान भेटलंय, स्वयं ईश्वर परमात्मा आपल्याला भेटलाय. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना पदोपदी त्या ईश्वराचा सल्ला नक्की घ्यावा. म्हणजे काय होईल, त्या महावाक्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वेळी जर आपण ईश्वराची मदत घेतली, सल्ला घेतला, तर आपल्या हातून कुठलेही चुकीचे कार्य होणार नाही. असा त्या महावाक्याच्या मागे गूढ अर्थ आहे. कारण जिथे ईश्वर आहे, जिथे बाप आहे, तिथे पाप कधीही होणार नाही. हे या महावाक्याचा सार होता. आज बाबांनी प्रश्न विचारलाय की जर तुम्हाला सजेपासून म्हणजे शिक्षेपासून, म्हणजे जेव्हा आपण शरीर सोडतो तेव्हा कुठलीही शिक्षा जर आपल्याला भोगायची नसेल, तर त्यासाठी तुम्हाला कुठला पुरुषार्थ करावा लागेल, आणि तोही दीर्घकाळ पुरुषार्थ. पुन्हा सांगते, म्हणजे दीर्घकाळ पुरुषार्थ कुठला पाहिजे जर आपल्याला शिक्षा नको असेल. तर उत्तर सांगितलंय बाबांनी, नष्टो मोहा बनण्याचा. शेवटच्या क्षणाला जेव्हा आत्मा शरीर सोडते तेव्हा कोणीही मनामध्ये असू नये. आपले नातेवाईक, कुठला व्यक्ती, पदार्थ, कोणीही नाही. बाबा म्हणतात की आपण स्वतःच्या मनाला विचारा की माझा कोणाच्या मध्ये मोह आहे. मोह आहे तर आपल्याला हिशोब कितोब सगळाही चुकतू करून इथेच जावं लागेल. त्याच्यामुळे बाबा म्हणतात प्रत्येक वेळी चेक करा, अंतमती सोगती. जेव्हा मी हे शरीर सोडेल, मी आत्मा हे शरीर सोडेल, तेव्हा माझा कुणाकुणाच्या मध्ये मोह आहे त्यांचीच आठवण आपल्याला येईल. म्हणूनच म्हण आहे ना, अंतमती सोगती. त्याच्यामुळे बाबा म्हणतात आपल्याला ह्याचा पुरुषार्थ दीर्घकाळचा करायचा आहे. पुन्हा बाबा सांगतात संपूर्ण मुरलीमध्ये की बाबा खूप छान आणि प्रेमाने प्रश्न विचारतायत की मी तुम्हाला 21 जन्मांची वारसा हक्क द्यायला आलो, मग तुमचं बाबांवर प्रेम आहे का? आहे तर मग किती आहे? असं बाबा खूप प्रेमाने प्रश्न विचारतायत. पुन्हा बाबा म्हणतायत की हा ड्रामा कल्पकल्पापासून 5000 वर्षापासून फिरतच आहे. त्याच्यामुळे तुमचा या ड्रामावर संपूर्ण निश्चय पाहिजे. आज आपण पाहतो दुनियेमध्ये फक्त ओम नमः शिवाय, शिव 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 असा मंत्र उच्चार करतात. पण बाबा म्हणतात नुसतं शिव शिव म्हणून आपले पाप आपण फेडू नाही शकत, ना आपले पाप काटणारे आहेत. त्याच्यामुळे नुसतं शिव शिव न म्हणता परमात्म्याला आत्मा समजून आठवण करा, तेव्हाच तुमचे पाप संपूर्ण नष्ट होतील. पुन्हा बाबा सांगतात की मी तुमच्या सगळ्या आत्म्यांचा साजन आहे, म्हणजे पती आहे. मग बाबा म्हणतात जेव्हा वरात निघते तेव्हा पत्नी ही कुठे असते? आपल्या साजन सोबत, आणि वरात पाठीमागून येते. मग आपल्याला कसे जायचे आहे? वरातीमध्ये की आपल्या साजन सोबत? त्याच्यामुळे त्या हिशोबाने आणि त्या तीव्र पुरुषार्थ आपला पाहिजे की आपण कसे जाणार आहोत. पुन्हा बाबा सांगतात की आपल्याला नष्टो मोह व्हायचे, आणि जर कुणालाही, कुणाच्या व्यक्तीमध्ये, कुणाच्या पदार्थमध्ये जर आपला मोह असेल तर आपण हे शरीर सोडू शकणार नाही. कुणालाही या दुनियेतून पाप
भोगूनच जायचं आहे. तर असा बोर्ड लावा, ज्यांना पवित्र व्हायचे असेल त्यांनी इथे येऊन हे ज्ञान घ्या. आणि बाबा पुन्हा हेच सांगतात की हे ज्ञान आपल्याला कुठलाही खर्च न देता, कुठलाही खर्च न करता मिळालेलं आहे. म्हणजे बाबा सांगतात की आपल्याला 1 रुपयाही खर्च नाहीये हे ज्ञान घ्यायला आणि आपल्याला दुसऱ्यांना पण द्यायचं आहे. पुन्हा बाबा सांगतात सगळ्यात मुख्य या ज्ञानामध्ये आहे पवित्रता. बाबा मुरलीमध्ये त्याचा उल्लेख करतात की मुख्य गोष्ट काय आहे तर पवित्रता. पवित्रता माना फक्त शरीर नाही तर आपलं मनही स्वच्छ आणि साफ पाहिजे प्रत्येक व्यक्तीबद्दल. मग तो व्यक्ती कसा काय असेल. पुन्हा बाबा म्हणतात आत्ता आपण ईश्वराशी बोलतो, शिवबाबांशी बोलतो, हो ना. मग तेव्हा बाप आणि दादा दोन्हीही एक साकारी आणि एक निराकारी. आपण त्या दोघांशीही बोलतो आणि दोघेही आपल्या सोबत आहेत. पुन्हा बाबा सांगतात की तुम्हाला मी शिकवून मी माझ्या बरोबर घेऊन जातो आणि तुम्ही जेव्हा स्वर्गात जाता तेव्हा मी माझ्या घरी परत जातो. म्हणजे बाबा सांगतात या पूर्ण मुरलीमध्ये की तुम्हाला अंतिम समय फक्त आणि फक्त शिवबाबाच्या आठवणीनेच आपलं शरीर सोडायचं आहे. हे या मुरलीचा मुख्य पॉइंट होता. पुन्हा बाबा सांगतात आजच्या वरदानामध्ये की तुमची परिस्थिती कशीही असले, विकराळ असू देत नाहीतर भयग्रस्त परिस्थिती असू दे, त्या संपूर्ण परिस्थितीमध्ये जसा तुमचा विश्वास आहे बाबांवर, निश्चय आहे, तसाच विश्वास आणि निश्चय स्वयंवर म्हणजे स्वतःवर आणि ड्रामावरही हवाय. जर ड्रामावर निश्चय असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःचं कल्याणच दिसेल आणि त्या परिस्थितीमध्ये पण काहीतरी कल्याणकारीच होईल असा मनामध्ये विश्वास उत्पन्न होईल. आणि तोच विश्वास त्या परिस्थितीमध्ये तुमचं मन शांत करेल. आणि असं शांत मन म्हणजेच बाबा म्हणतात त्या परिस्थितीमध्ये तुमचा विजय करून देईल. ती परिस्थिती तुम्हाला विघ्न वाटणार नाही. पुन्हा बाबा आजचं बोधवाक्य खूप छान सांगतात की ज्याचे बाबांवर आणि सेवेवर प्रेम आहे. काय म्हणाले बाबा, ज्याचे बाबांवर आणि सेवेवर प्रेम आहे त्याला परिवाराचे प्रेम आपोआप मिळते. त्याला परिवाराचे प्रेम आपोआप मिळते. आजचा अव्यक्त इशारामध्ये बाबा सांगतात की सगळ्या विश्वामध्ये एक म्हणतात तर खरे की परमात्मा एक आहे, पण जेव्हा सारे विश्वातली आत्माए म्हणतील की हा परमात्मा एकच आहे, हाच सत्य मार्ग आणि हेच सत्य ज्ञान आहे आणि हाच सत्य ईश्वर एकच आहे, तेव्हा बाबांचा झेंडा पूर्ण विश्वात आणि फडकेल आणि तेव्हा बुलंद आवाज होईल की हा परमात्मा या धर्तीवर आलेत. आणि ही सत्यता प्रत्यक्षता करण्यासाठी आपण आत्मा म्हणून दैनंदिन व्यवहारामध्ये वावरलं पाहिजे. ओम शांती.